पंढरपूरमधील मोठी बातमी म्हणावी लागेल. काही दिवसापूर्वी शराब व्यावसायिकाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालेला आहे. पंढरपूर शहर पोलीस प्रकटीकरण शाखेने हा गुन्हा उघडकीस केला आहे. याबाबत पंढरपूर शहरचे PI वाघमोडे साहेब यांनी काय स्पष्टीकरण दिले आहे ते आपण पाहूया. पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जबरी चोरीचा गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे. याच्यामध्ये दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी पंढरपूर शहरातील सराफ व्यापारी ST कदम यांच्यावर पाळत ठेवून आरोपींनी सराफ व्यापारी आपल्या घरी बुलेटने गाडीने जात असताना आरोपींनी पाठीमागे थार गाडीमध्ये येऊन थार गाडीने त्यांना धडक दिली होती व धडक देऊन त्यांना जखमी केल्यानंतर त्यांच्याकडील बॅग घेऊन ते पसार झाले होते. याच्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सर आणि आमचे उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत दगडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अहोरात्र मेहनत करून 250पेक्षा जास्त CCTV फुटेज चेक केले. त्यातून गुन्ह्याची उकल केलेली आहे. याच्यामध्ये गुन्ह्याच्या कटामध्ये सहभागी असलेले पंढरपूरमधील 2 आरोपी ज्याच्यामध्ये जीवन उर्फ करण बंडूगिरी गोसावी राहणार विप्रदत्त घाट कालिकादेवी चौक पंढरपूर याला व दुसरा आरोपी शुभम सुभाष जाधव राहणार जगदंबा वसाहत संतपेठ पंढरपूर या दोघांना अटक केलेली आहे. यातील मुख्य आरोपी रोहित जगदाळे याचा शोध सुरू आहे.